मित्रांनो, सध्या कापूस पीक पातेधारणेच्या अवस्थेत आहे. त्यामुळे पिकाच्या या अवस्थेत आपण काय काळजी घ्यायची, तसेच काय उपाययोजना करायच्या जेणेकरून कापूस पिकाला जास्त पातेधारणा होईल, पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, बऱ्याच भागात कापूस पीक हे सध्या साधारण 55 ते 60 दिवसाचे आहे. या काळात कपाशीची वाढ देखील झपाट्याने सुरू असते आणि पातेधारणा देखील होत असते. यावेळी पिकाला मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये लागतात. त्यामुळे वेळेवर रासायनिक खताचा डोस दिलेला असणे गरजेचे आहे. पिकाच्या मुळाशी हवा खेळती ठेवणे, यासाठी वापसा झाला की लगेच वखरणी करून घेणे, जेणेकरून जमिनीतून खताच्या माध्यमातून जी अन्नद्रव्ये आपण दिलेली असतात ती पिकाला शोषून घेण्यास मदत मिळते. याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काळात पीक निरोगी रसशोषक किडींपासून सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या काळात म्हणजेच पातेधारणेच्या अवस्थेमध्ये जर मावा, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव जर आपल्या पिकावरती वाढला तर याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. यामुळे पातेधारणेच्या या अवस्थेत जर आपला कपाशी पीक कुठलीच कीड दिसत नसेल तर सुरक्षात्मक म्हणून आपण निंबोळी अर्क फवारणी करायची. यामुळे काय होईल की निंबोळी अर्क फवारल्याच्या नंतर पूर्ण झाड कडू पडतं आणि कुठलीही कीड झाडाची पाने खात नाही किंवा पानातील रस शोषून घेत नाही. तसेच आता पातेधारणेचा अवस्थेत कापूस पीक आहे, त्यामुळे काय होतं की पात्यामध्ये जी आळी पडते, ज्याला आपण समजा फकडी म्हणतो, फकडी पडली म्हणतो, तर निंबोळी अर्क फवारल्यामुळे ही आळी देखील आपल्या पात्यामध्ये प्रवेश करत नाही, आळी त्या ठिकाणीच मरून जाते. त्यामुळे तोही धोका टळतो आणि निंबोळी अर्क पिकावर 12 ते 15 दिवसापर्यंत परिणाम करत असतं, म्हणजे 12 ते 15 दिवस पीक सुरक्षित राहते. या काळात पिकाला झिंक आणि बोरांची गरज असते. त्यामुळे आपण 10-10 दिवसाच्या अंतराने 2 वेळेस चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी करायची, जेणेकरून पिकाची जी सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज आहे ती भागून निघेल आणि यामुळे पिकाची जी प्रकाश संश्लेषण करण्याची क्रिया आहे ती वाढून परिणामी आपलं पीक हिरवेगार होऊन पातेधारणेसाठी चालना मिळते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर खूप दिवस पाऊसच नाही किंवा सततच्या पावसामुळे जमिनीत वापसा स्थिती नाही, यामुळे दोन्ही परिस्थितीत पिकाला जो ताण पडतो, जसे की पाऊस नाही झाला तर पाण्याचा ताण आणि जर सतत पाऊस झाला तर अन्नद्रव्य उचल करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो आणि परिणामी पिकाला अन्नद्रव्याची कमतरता होते. त्यामुळे हा अन्नद्रव्य कमतरतेचा ताण, अशा प्रकारचा जो ताण आहे, ती ताण सहन करण्याची जी पिकाची क्षमता असते ती वाढवण्यासाठी आपण इसाबियन टॉनिकची फवारणी करायची. इसाबियन टॉनिकचे रिझल्ट हे खूप बेस्ट आहेत. इसाबियनमुळे काय होते की त्यामधील जे एन्झाईम असतात ते प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्यास पिकाला मदत करतात. तसेच पिकाला जो ताण असतो पाण्याचा किंवा अन्नद्रव्य कमतरतेचा ताण, हा ताण सहन करण्याची क्षमता देखील या टॉनिकमुळे सुधारते. तसेच 1261 हे विद्रव्य खत आपण 7-7 दिवसाच्या अंतराने 2 वेळेस फवारणी करायची आहे, जेणेकरून काय होईल की पातेधारणेसोबतच आपले पीक घेरदार म्हणजे डेरेदार होण्यास मदत होईल. मित्रांनो, अशा प्रकारे आपण या कापूस पिकाच्या पातेधारणेच्या अवस्थेत कापूस पीक आपण निरोगी ठेवणं गरजेचं आहे. तसेच योग्य वेळी आपण अन्नद्रव्याचा पुरवठा देखील करत राहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. असं जर आपण या उपाययोजना केल्या तर निश्चितच आपल्याला आपल्या कापूस पिकाला भरपूर पातेधारणा झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आपण व्हिडिओमध्ये जो कापूस पीक पाहताय तो माझ्या शेतातील कापूस आहे. तोही कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपला कापूस किती दिवसाचा आहे तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच शेतीविषयक नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.